नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया लहान मुलांसाठी एकदम पौष्टिक अशी ड्रायफ्रूट्सची पावडर। तर ही दुधामध्ये पिण्यासाठी खूप चांगली असते। तर इथे मी 1 चमचा खसखस घेतली आहे, नंतर 1 चमचा बडीशेप घेतली आहे, नंतर इथे मी 2 चमचे खडी साखर घेतली आहे, 1 वाटी मखाने, अर्धी वाटी इथे बदाम, अर्धी वाटी इथे मी काजू घेतले आहेत, थोडेसे पिस्ता आणि 5-6 इथे मी इलायची घेतलेले आहेत। तर आता हे सर्व जिन्नस आपण एकदम बारीक करून घेणार आहोत। तर पहिले याला आपण भाजूया। एका पॅन मध्ये आता आपण पहिल्यांदा खसखस भाजून घेणार आहोत। खसखस लगेच भाजली जाते, त्यामुळे त्याला पटकन हलवून घ्यायचं आहे आणि लगेच काढून घ्यायचं आहे। खसखस जास्त वेळ भाजायची नाही। नंतर आता आपण मखानेही भाजून घेऊया। मखानेही आपण लगेच हलवून घ्यायचे आहेत। ह्या सर्व जिन्नस लगेच भाजले जातात, त्यामुळे एकदम कमी गॅसवर आपण याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे। बघा आता इथे मखाने चांगले भाजले गेले आहेत, एकदम हाताने दाबले तर एकदम कुरकुरीत असे झाले आहेत। तर नंतर आता आपण यामध्ये बडीशेप भाजून घेऊया। तर इथे मी 1 चमचा बडीशेप घेतली आहे। हे शरीराला एकदम थंडावा देते, त्यामुळे हिला आता आपण लगेच भाजून घेऊ आणि काढून घेऊया। नंतर आता आपण या पॅन मध्ये काजू बदाम दोन्ही भाजून घेणार आहोत। तर बघा आधी बदाम भाजून घेऊया। बदामला असे वरून चांगले डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर बदाम चांगले भाजले गेले आहेत। आता आपण यामध्ये काजू घालून घेऊया आणि काजूही आपण असेच भाजून घेणार आहोत। तर काजू पण आपण थोडेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर मी इथे काजूचा कमी वापर केलेला आहे। आता आपण त्यामध्ये पिस्ताही भाजून घेऊया। आता हे सर्व चांगलं भाजलं गेलं आहे, आपण त्याला त्याच बाउलमध्ये काढून घेणार आहोत। नंतर आता यामध्ये आपण 2 मिनिटांसाठी इलायचीही भाजून घेऊया। तर इलायची जास्त वेळ भाजायची नाही, गरम पॅन मध्ये फक्त टाकायची आणि लगेचच तिला आपण काढून घेणार आहोत। तर बघा आता हे सर्व जिन्नस चांगलं भाजलं आहे। तर आता आपण याला एकदम थंड करून घेऊ आणि याची एकदम बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे। तर बघा मिक्सरमध्ये याची मी एकदम बारीक पावडर बनवून घेतली आहे। आता तिला आपण एका चाळणीच्या सहाय्याने चाळून घेऊया। तर ही पावडर सगळी आपण चाळणीतून चाळून घ्यायची आहे, जेणेकरून मोठे तुकडे राहिले असतील तर ते वरती चाळणीत तसेच राहतील। तर बघा हे आपण एकदम बारीक असं चाळून घेतलेलं आहे। तर आता या पावडरमध्ये आपण साखर मिक्स करणार आहोत। तर मी खडी साखर मिक्सरमधून चांगली बारीक करून घेतलेली आहे। तर बघा इथे खडी साखरची मी एकदम बारीक अशी पावडर बनवून घेतली आहे। तर 2 चमचे मी यामध्ये खडी साखर घालणार आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये किती साखर घालायची ते पहा। तर आता ही आपण यामध्ये चांगली चाळून घेऊया। खडी साखरेमधील राहिलेले तुकडे चाळणीत वरती राहतील, त्यामुळे चाळणीतून चांगलं चाळून घ्यायचं आहे। तर आता हे पावडरमध्ये चांगलं मिक्स करून घेऊ। तर ही लहान मुलांसाठी उपयुक्त ठरणारी अशी हाय प्रोटीन पावडर तयार झालेली आहे। तर मुलांना गरम दुधामध्ये 1 चमचा ही पावडर घालून द्या। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा।